नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण प्रकरण 4 भारतातील समाज परिवर्तनाची प्रक्रिया या नवीन प्रकरणाचा अभ्यास करणार आहोत। या प्रकरणामध्ये आपण औद्योगिकीकरण, शहरीकरण, आधुनिकीकरण, जागतिकीकरण, अंकीकृतकरण, समाज बदलाच्या प्रक्रियेचा परिणाम या मुद्द्यांचा आढावा घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांनो, बघा, समाज हा परिवर्तनशील असतो। समाजामध्ये सतत नेहमी परिवर्तन होतच असतं। कोणताही समाज स्थिर नसतो। बघा, मागील वर्षी आपण समाज बदल ही संकल्पना अभ्यासलेली होती। या वर्षी आपण समाज परिवर्तनाची प्रक्रिया ही नवीन संकल्पना अभ्यासणार आहोत। तर समाजामध्ये जे परिवर्तन घडून येत असतं ते कोणकोणत्या कारणामुळे घडून येत असतं किंवा कोणत्या घटकामुळे समाज परिवर्तन घडून येत असतं? तर बघा, लोकसांख्यिकीय घटक, नैसर्गिक घटक, शैक्षणिक घटक, आर्थिक घटक, सामाजिक घटक, सांस्कृतिक घटकांचा समाज बदलासाठी जे काही कारणीभूत असतात हे सर्व घटक, त्यामुळे समाजामध्ये परिवर्तन होत असतं। भूतकाळामध्ये आणि वर्तमान काळामध्ये जे बदल घडून आलेले आहेत त्यामध्ये अनेक या घटकांचा काय झालेला आहे, परिणाम झालेला आहे। त्यामुळे समाज परिवर्तनाची जी काही प्रक्रिया आहे त्याचा आढावा आपल्याला घेणं गरजेचं आहे। मग या समाज परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये औद्योगिकीकरण ही पहिली महत्त्वाची काय आहे, परिवर्तनाची प्रक्रिया आहे। बघा, जेव्हा आपण औद्योगिकीकरणाचा उल्लेख करतो त्यावेळी आपल्याला असं लक्षात येईल की ही एक महत्त्वाची काय आहे, नवीन संकल्पना आहे। 17व्या आणि 18व्या शतकामध्ये युरोपमध्ये झालेल्या औद्योगिक क्रांतीचा जो काही आपण लक्षात घेतली, 17व्या आणि 18व्या शतकामधील युरोपमधील औद्योगिक क्रांती, तर त्या दरम्यान बघा मोठ्या प्रमाणात यंत्रांच्या आधारे उत्पादन प्रक्रियेत वाढ झाली आणि त्यामुळे एका बाजूस संघ पद्धतीचा राज झाला आणि दुसऱ्या बाजूस कारखान्यांच्या संख्येत वाढ झालेली होती। आणि त्याचा जो काही विस्तार आहे किंवा तो जो काही युरोपमध्ये जी काही औद्योगिक क्रांती घडून आलेली होती त्याचा सर्व जगावर काय झालेला होता, परिणाम झालेला होता। ही क्रांती सर्व जगभर पोचलेली होती। मग औद्योगिकीकरणाची शास्त्रीय जी काही व्याख्या आहे ती काय आहे बघा, तर पहिली व्याख्या बी कप्पुस्वामी यांनी काय म्हणलेली आहे बघा, औद्योगिकीकरण म्हणजे मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन तसेच उत्पादित वस्तूंची वाहतूक वेगवान रीतीने करण्यासाठी आणि संपर्काची पद्धत सुधारण्यासाठी वीज व वाफ यासारख्या अजैविक शक्तीचा वापर करणे। तर बघा, कप्पुस्वामी यांनी कशाला महत्त्व दिलेलं आहे, तर उद्योग म्हणले तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वस्तूचे उत्पादन घेतले जाते। हे जे वस्तूचे उत्पादन केलं जातं त्यासाठी वीज व वाफ यासारख्या अजैविक शक्तींचा वापर केला जातो। यंत्रांच्या आधारावर हे उत्पादन घेतलं जातं आणि हा जो उत्पादित माल असतो तो माल करण्यासाठी जी काही वाहतुकीची जी काही साधनं आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे, असं त्यांचं मत आहे। त्याच्यानंतर दुसरी व्याख्या बघा, फेअरचाइल्ड यांनी मांडलेलं आहे, औद्योगिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यात उपयोजित विज्ञानाच्या आधारे तंत्रज्ञानाची प्रगती, त्याद्वारे यांत्रिक शक्तीच्या बळावर मोठ्या प्रमाणावर होणारे वस्तूचे उत्पादन, यंत्रे आणि वस्तू या दोन्हीसाठी मोठ्या बाजारपेठा आणि गोष्टींचा समावेश आहे। म्हणजे त्यांच्या मते, फेअरचाइल्ड यांच्या मते काय बघा, औद्योगिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये वस्तूचं उत्पादन जे घेतलं जातं ते उत्पादन घेत असताना मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा आणि विज्ञानाचा वापर केला जातो। यांत्रिक शक्तीच्या बळावर मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन घेतले जाते आणि यंत्रे आणि वस्तू या दोन्हीसाठी सुद्धा बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या जातात। ही फेअरचाइल्ड यांची औद्योगिकीकरणाची व्याख्या आहे। त्याच्यानंतर बघा, औद्योगिकीकरण ही एक समाज आणि अर्थव्यवस्था यामधील बदलाची प्रक्रिया आहे ज्याद्वारे औद्योगिकीकरणापूर्वीच्या मानवी समाजाचे रूपांतर औद्योगिक समाजामध्ये होते। तर औद्योगिकीकरणामध्ये समाज आणि अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात बदल किंवा परिवर्तन औद्योगिकीकरणामुळे झालेलं आहे आणि औद्योगिकीकरणापूर्वी जो समाज होता त्या समाजाचं कशामध्ये रूपांतर झालेलं आहे, औद्योगिक समाजामध्ये रूपांतर झालेलं आहे। मग असं हे जे काही औद्योगिकीकरणाच्या शास्त्रीय व्याख्या अभ्यासल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की औद्योगिकीकरणाची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणात यांत्रिक शक्तीचा, तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा वापर केला जातो आणि त्या आधारे कारखान्यामधून जी काही वस्तूचं उत्पादन घेतलं जातं त्यालाच औद्योगिकीकरण असं म्हटलं जातं। मग औद्योगिकीकरणाची वैशिष्ट्ये काय आहेत बघा, तर पहिलं वैशिष्ट्य आहे बघा, औद्योगिक वाढ। औद्योगिकीकरणाचे हे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे कारण बघा, औद्योगिकीकरणामुळे काय झालेलं आहे, मोठ्या प्रमाणात कारखाने, उद्योगधंदे यांच्यामध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे।
जी काही कारखान्यांची जी काही संख्या आहे किंवा उद्योगधंद्याची जी काही संख्या आहे किंवा विस्तार आहे तो वाढत गेलेला आहे. आपण इयत्ता 11वीमध्ये बघा इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीचा अभ्यास केलेला होता आणि त्यावेळी आपण सरंजामशाही, संघ पद्धती यासारख्या गोष्टीवर काय परिणाम झालेला होता किंवा त्यामुळे इंग्लंडमध्ये काय बदल झालेला होता याचा अभ्यास केलेला होता. तर हे आहे पहिलं वैशिष्ट्य, औद्योगिक वाढ. त्याच्यानंतर बघा दुसरं वैशिष्ट्य आहे यांत्रिकीकरण. बघा उद्योगधंद्यामध्ये जे काही यंत्र असतात त्याचा वापर करून वस्तूचं उत्पादन वाढवलं जातं. याला यांत्रिकीकरण असं म्हणतात. म्हणजे ज्या कामाच्या ठिकाणी मनुष्यबळाऐवजी यंत्रांचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. या यंत्रामुळे काय होतं, कमी वेळात कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन काढलं जातं. तेथे मग काय होतं, कामगारांचं जे काही महत्त्व आहे ती कमी होतं. कामगारांची जागा यंत्रांनी घेतलेली आहे आणि या यांत्रिकीकरणामुळे कामगारामध्ये उत्पादनापासून काय झालेले आहे, परात्मतेची भावना वाढीस लागलेली आहे. असं हे दुसरं वैशिष्ट्य आहे यांत्रिकीकरण. तिसरं वैशिष्ट्य आहे बघा भांडवल केंद्रीय उत्पादन. आजच्या उद्योग क्षेत्रात अधिकाधिक यांत्रिकीकरण आणि स्वयंचलन होत असलेले तुम्हाला दिसून येत असते. भांडवलावर आधारित उद्योग स्थापन केले जाते. पैसा हा महत्त्वाचा असतो. विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये जी काही प्रगती झालेली आहे त्याच्यामध्ये स्वयंचलनाचा वापर केला जातो, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात भांडवल गुंतवणूक करून काय केलं जातं, उत्पादन काढलं जातं. अधिकाधिक भांडवल गुंतवून अधिकाधिक उत्पादन घेतलं जातं. त्यामुळे भांडवल केंद्रीय उत्पादन हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यानंतर चौथं वैशिष्ट्य आहे बघा श्रमकेंद्रीय उत्पादन. जे काही उद्योगधंद्यामध्ये जे काही उत्पादन घेतलं जातं त्याच्यावर ते श्रमकेंद्री केलं जातं. म्हणजे काय, श्रमावर आधारित ते उत्पादन केलं जातं. कुशल अकुशल कामगारांची इथं आवश्यकता असते. व्यक्तीच्या जे काही तुम्हाला जे काही तुमच्या अंगीभूत जे काही ज्ञान किंवा कुशल आहे त्यावर आधारित उत्पादनावर काय होत असतं, परिणाम होत असतो. उदाहरणार्थ बघा आपल्या समाज व्यवस्थेमध्ये व्यवस्थापनाचे शिक्षण दिलं जातं, अभियांत्रिकी शिक्षण दिलं जातं, विज्ञानविषयक शिक्षण दिलं जातं, संस्थात्मक शिक्षण दिलं, औद्योगिक मानसशास्त्र यासारख्या अनेक पदवी शिक्षण देणारी महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. त्यावर आधारित आपण शिक्षण घेतो किंवा मनुष्य त्यावर आपलं कलाकुशल काय करत असतं, त्यातून शिक्षण घेतल्यानंतर त्यावर आधारित व्यवसाय स्थापन करत असतो. असं जी काही प्रक्रिया असते त्याला काय म्हटलं जातं, श्रमकेंद्रीय उत्पादन. मग पाचवं वैशिष्ट्य आहे बघा श्रमविभाजन. हे जे काही श्रमकेंद्रीय उत्पादन असतं त्याच्यामध्ये श्रमामध्ये सुद्धा काय केलं जातं, विभाजन केलं जातं. म्हणजे काय केलं जातं बघा, व्यक्तीच्या जे काही कला कुशल अंगीभूत जे काही कौशल्य आहे त्यावर आधारित त्या व्यक्तीला काम वाटून दिलं जातं. कामाची वाटणी केली जाते. कौशल्य पातळी इथं लक्षात घेतली जाते. व्यक्तीच्या अंगी कोणतं कौशल्य आहे त्यावर आधारित वेतन श्रेणीसुद्धा ठरवली जाते आणि त्यावर आधारित व्यक्तीचा आर्थिक स्तरसुद्धा काय होतं, निर्माण होतं. त्यामुळे वर्ग, कामगार संघटना आणि कामगार चळवळी काय होत जातात, अस्तित्वात येत जातात आणि त्यामुळे काय होतं, एक प्रकारची श्रमाची जी काही विभागणी आहे ती केली जाते. बघा तुम्हाला कारखान्यामध्ये साध्या कामगारापासून इंजिनियरपर्यंत मोठ्या कारखानदारापर्यंतचे लोक तुम्हाला दिसून येतील. त्यांची जी काही कामाची विभागणी असते ती विभागणी कशा पद्धतीने केली जाते, तर व्यक्तीच्या अंगीभूत असणाऱ्या कला कौशल्य त्याचं जे काही गुण आहेत त्यावर आधारित ते श्रम असतं आणि त्यावर आधारित वेतनसुद्धा असतं. असं हे औद्योगिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये आपण 5 वैशिष्ट्यांचा अभ्यास केला. तर ती 5 वैशिष्ट्ये कोणती, तर पहिलं वैशिष्ट्य आहे बघा औद्योगिक वाढ, दुसरं वैशिष्ट्य आहे यांत्रिकीकरण, तिसरं वैशिष्ट्य आहे भांडवल केंद्रीय उत्पादन, चौथं आहे श्रमकेंद्रीय उत्पादन आणि पाचवं आहे विभाजन. या 5 मुद्द्यांचा आढावा घेतल्यानंतर आपल्याला असं लक्षात येईल की औद्योगिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात यंत्रांचा वापर केला जातो. भांडवल केंद्रीय उत्पादन आहे, त्याच्यामध्ये श्रमविभाजनीच्या आधारावर व्यक्तीला काम दिलं जातं आणि कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन काढण्याचा प्रयत्न केला जातो. अशी ही औद्योगिकीकरणाची संकल्पना आहे. आज आपण इथंच थांबूया. नमस्कार.